म्हणजे याच्यामध्ये जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ, त्यांच्या जवळचा माणूस आणि त्यांनीच अनावधानानं झाडं तोडली, हे कुठे दुर्दैव आहे. जयकुमार गोरेंना सुद्धा प्रत्यक्षात जाऊन भेटेन आणि सांगेन की यावर्षी तुमच्या गावात प्रत्येक गावात हजार झाडं लागली पाहिजेत, एवढी तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद. आणि हा जो पोलकोटी गावातल्या सरपंच कॉन्ट्रॅक्टर झाडं तोडली, त्यांचे दुर्दैव आहे बघा. मान तालुका हा दुष्काळी गाव आहे. सातारापर्यंत पाऊस येतो, पुढे पाऊस येत नाही, तिकडे झाडं वाढत नाही. आणि अशा लोकांना अशी अवदसा आठवते आणि ते अननेसेसरी अनवधान झाड तोडतात. हे देशाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचं आणि हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे की पुलकोटी नावाच्या गावातल्या लोकांनी ही झाडं. गाव आहे पुलकोटी, ज्या संबंध नसलेल्या झाडांना तोडल्यानंतर यांनाच प्रेशराईज करत असतील, हे गाव म्हणायचं का हे सरपंच म्हणायचं का? अशा पद्धतीने सरपंचाला वागावं का? सरपंचाला कशा ठेवलं असतं? गावाला न्याय देण्यासाठी का गावावर अन्याय करण्यासाठी? तर ह्या पुलकोटीच्या सरपंचांना त्यांच्यावर आपण केस करतोच आहे, पण असं वागलं पाहिजे नाही ना सरपंचाने. अशी झाडं तोडलेली, ज्याचं गरज नसताना तोडलेली, तर त्यांच्यावरच प्रेशराईज करतात. हे कुठलं राज्य आहे आपलं? कुठल्या देशात राहतो आपण? काय काय एक वृक्ष तोडायचं आणि दुसरे लावू आम्ही? ज्या रस्त्यात येत नाही ती झाडं तोडली कशाला? त्याची परमिशन घेतली का? वन विभागानं पंचनामा केला तेव्हा कळलं की त्यांनी परमिशन घेतली नाही. म्हणजे गावचा सरपंच बेअक्कल आहे का? किंवा तो कॉन्ट्रॅक्टर बेअक्कल आहे का? अशा लोकांना कशी काय? आणि झाडं तोडून देतात, म्हणजे तोडल्यानंतर म्हणजे तुमचा मुलगा मारतो आणि तुम्हाला एक दुसरा मुलगा देतो असं म्हणणार का तुम्ही? हां, एवढं सोपं आहे का ते? जयकुमार गोरेंनी ही गोष्ट अतिशय संवेदनशीलपणे हाताळली पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इकडे लक्ष दिलं पाहिजे. झाड म्हणजे मुलासारखं होतं त्यांना. ही संवेदना जर महाराष्ट्राने समजून नाही घेतली तर आपण किती असंवेदनशील झालो हे याच्यातनं लक्षात येईल. आणि असं राज्य नसावं, असं राज्य नसावं. सर्वांनी लावलेली आहे. 30-40 वर्षापूर्वीची ही झाड आहे. तर हे मी मुंबईला असतो आणि माझी आजी आणि आई गावी असते. याची आम्हाला पूर्वकल्पना वगैरे दिली नाही किंवा आम्हाला तोंडीसुद्धा सांगितलं नाही त्यांनी की तुमची झाडं काढते किंवा लेखी स्वरूपात सुद्धा काय दिलेलं नाही त्यांनी आम्हाला. आमच्या परस्पर विनासंमतीने आमची जवळजवळ 25 ते 30 झाडं काढून टाकलेली आहेत त्यांनी. आणि त्याच्याबद्दल मला माहीत नव्हतं. माझ्या आजीने मला फोन केला आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी लगेचच सरपंच आहेत आमच्या गावचे, त्यांना फोन केला. तर त्यांना विचारलं की असं असं का केलं तुम्ही? आम्हाला एकदा तुम्ही सांगायचं तरी की असं असं आम्ही हे करतो आहे वगैरे म्हणून. तर त्यांनी काहीच उत्तर दिलं. ते बोलले मला माहीत नाही, मी गेलोच नव्हतं तिथे. मी गेल्यानंतर आता बघितलं तर झाडं तोडून टाकलेले आहेत ऑलरेडी. अशी उडीची उत्तरं दिली. परत त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो बोलतो की मी तुझ्या बांधावरची नाही तर ज्या रस्त्याला प्रॉब्लेम येणार आहे ती झाडं काढलेली आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. परत गावातले काही लोक प्रतिष्ठित आहेत, त्यांचा मी सल्ला घेतला तर कोणी मला मदत केलेली नाही आहे. तर त्याच्यानंतर मी हे जे लिगल स्वरूपात त्यांच्यावर कार्यवाही करत होतो आणि केलेले आहेत. मग जसे की वन विभागाला अर्ज देणे वगैरे हे सर्व दिल्यानंतर मग ती लोक मला त्याच्यानंतर मला माझ्या आजीला असं प्रेशराईज करत आहेत की किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत की म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत की तुमच्यावरती केस टाकू आम्ही, झाडं तोडले म्हणजे झाडं ह्या लोकांनीच तोडली आणि त्याच्याबद्दल आमच्यावरतीच केस टाकत आहेत अशा धमक्या देत आहेत आम्हाला. मी एकच सांगू इच्छितो की आमच्या गावकऱ्यांनी आमच्याबद्दल बोलले की तुम्ही म्हणजे हे जे झाडं आहेत हे कोणी काही लावलेली नाहीत, ही पावसाच्या पाण्यावरती आलेली आहेत. तर मला त्यांना हेच सांगणं आहे, त्यांना पण माहीत आहे, त्यांच्या पूर्वजांपासून त्यांनी बघत आले झाडं कुठं होती आणि कोणी पाणी घातलेलं हे त्यांना पण माहीत आहे. आणि ते कशासाठी कोणासाठी बोलतात असं हे मला पण माहीत नाही, कोणाला वाचवतात आहे काय करतात आहे. जर त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा की ही जे माझी जवळजवळ 10 ते 15 चिंचेची झाडं होती, तर ती चिंचेची झाडं पिंपरण वगैरे अशी मिळून 30-35 झाडं होती. ही जर पावसाच्या पाण्यावर येत असतील तर ती माझ्याच बांधावरती का आली? माझे जे बाजूचे शेतकरी आहेत त्यांच्या बांधावरती का नाही आली एवढी झाडं? आता कुठेतरी थोडं आपल्या इकडे पाण्याचा थोडासा म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. बट ह्याच्या आधी 10 वर्षापासून एवढा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा की लोकांना पाण्यासाठी 1-1, 1-2 किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागत होतं. अशा दुष्काळामध्ये जर ही झाडं जगली कशी? त्याचं कारण एकच आहे की माझ्या आजी आजोबांनी कुठून पण कसं पण करून त्या झाडांना पाणी घालून एवढी मोठी केलेली आहेत. हे 40 वर्षापूर्वीची झाड आहे, ही उगाचच अशी आलेली नाही आहे. त्याला काहीतरी खत पाणी घातल्याशिवाय ती एवढी मोठी होणार नाही आहे. बस एवढंच सांगणार. कुठल्या प्रकारची झाडं आहेत?
आमच्या इथे जवळजवळ चिंचेची झाडं आहेत, पिंपरण आहे, कडुलिंबाची झाडं आहेत, चंदनचं झाड होतं आणि असंच काटेरी वगैरे दुसऱ्या अशा प्रकारची आहेत झाडं. मी त्यांना लिगली नोटीस पाठवलं होतं वन विभागाला. त्याच्यानंतर ते कंत्राटदार आले माझ्याजवळ, बोलतात की जे काय असेल ते आपण बोलून बसून मिटूया, कशाला विषय वाढवतोय तू, आणि झाली माझ्याकडून चूक बोलतो, झाली चूक बोलली, आता ह्याच्यासाठी काय मी फास घेऊ का, ही अशी वाक्य वापरतात. आणि माझ्या घरच्यांना किंवा माझ्या रिलेटिव्हला आणि जो का कोणी मला मदत करेल त्याला धमकवण्याचा प्रयत्न वगैरे हे असं चालू आहे यांचं. किंवा जर त्यांना असं वाटत असेल की यांच्या धमक्याने आम्ही शांत बसणार आहे, तर तसं नाही आहे. ही लढाई आमची कुठल्या पैशासाठी नाही आहे, ही आमची लढाई फक्त त्या झाडांसाठी आहे. कारण माझं स्वतःचं बालपण गेलेलं आहे, माझं वय 36 आहे, माझं पूर्ण बालपण तिथं गेलेलं आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमचं जाणं, तिथं बसणं, त्या झाडांच्या खाली मजा करणं, ते सूरपारंब्या खेळणे वगैरे, ह्या सर्व आठवणी आहेत आमच्या त्या झाडांच्या खाली. त्या झाडांचे दुःख एवढे झाले ना की ते पैशामध्ये आम्ही तोडू शकत नाही. फक्त लढा आमचा ह्याच्यासाठीच आहे की जे आमची झाडं तोडलेली आहेत त्याचा व्यवस्थित न्याय व्हावा, आम्हाला न्याय भेटावा, आम्ही गरिबांना आमच्यावरती कोणी अन्याय करू नये, हेच आमचं.